हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? माझं नाव मुक्ता. अनलॉक पीसीएमबी अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज मधला पार्ट नंबर 4 बघतोय. माझी एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी पार्ट 3 पूर्ण बघितले नसेल कृपया जाऊन ते पहिले बघा, जेणेकरून तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि मगच तुम्ही पार्ट नंबर 4 पर्यंत या. तर पार्ट नंबर 4च्या कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिले आज आपण समजून घेऊ की आपण काय काय शिकणार आहे. ठीक आहे. तर आज आपण शिकणार आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल. थोडंसं रिकॅप करून सांगते तुम्हाला, त्यानंतर ना आपण सुरुवात करूया. तर आपण सिरीजमध्ये आज शिकणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट केमिकल बॉन्ड कशाला म्हणतात. त्याच्यानंतर केमिकल बॉन्डचा पहिला टाईप आपण बघणार आहे, तो म्हणजे आहे आयोनिक बॉन्ड. त्याच्यानंतर दुसरा आहे कोव्हॅलंट बॉन्ड आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वेळ मिळाला ह्या टॉपिक नंतर तर आपण बघणार आहे व्हॅलन्सी. कारण व्हॅलन्सीमध्ये तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण व्हॅलन्सी कशी काढायची ते समजू शकतो. त्यामुळे मी व्हॅलन्सीसाठी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर आज स्पेसिफिक आपण ह्या दोनच गोष्टींवरती फोकस करू. आयोनिक बॉन्ड कशाला म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात, ऍक्च्युली केमिकल बॉन्ड म्हणजे काय. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे तिन्ही कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे हे समजणं खूप गरजेचं आहे. खूप लोकांना कन्फ्युजन होते, तर प्रॉपर लक्ष द्या, मी प्रॉपर तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर आपण वन बाय वन जाणार आहे. तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, परत मी तेच तुम्हाला सांगते. तुम्हाला जर काही गोष्टी ट्रिकी किंवा कन्फ्युजिंग वाटत असेल तर नोट करून ठेवा. सोप्या सरळ भाषेमध्ये नोट करून ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला ते कधीच तुम्ही विसरणार नाही. तर आपण पुढे जाऊया. तर सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन पाहू, जी की आहे कशाला म्हणतात, केमिकल बॉन्ड. तर केमिकल बॉन्ड ही खूप जास्त इम्पॉर्टंट आणि महत्वाची कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे प्रॉपर पहिले तर लक्ष द्या. तर केमिकल बॉन्ड कशाला म्हणतात. तर बघा, बॉन्ड म्हणजे काय होते, एकत्र काहीतरी येणे किंवा जुळणे. बरोबर आहे. माझा एखाद्या फ्रेंड सोबत चांगला बॉन्ड असेल म्हणजे आमचं काय होतं, खूप चांगल्या पद्धतीने आमची फ्रेंडशिप आहे. तर बॉन्डमध्ये पण असंच काहीतरी असते बघा. तर बॉन्डमध्ये काय होतं, मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड तयार होण्यासाठी जो फोर्स लागतो ॲटमच्या मध्ये त्याला आपण केमिकल बॉन्ड असं म्हणतो. आपण एकदम डिटेलमध्ये ह्याची डेफिनेशन समजून घेऊ. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, अ केमिकल बॉन्ड इज अ फोर्स. हा एक पद्धतीचा काय आहे, फोर्स आहे, दॅट होल्ड्स ॲटम टुगेदर. जो ॲटमला काय करून ठेवतो, होल्ड करून ठेवतो. तर त्या फोर्समुळे ॲटम काय आहेत, होल्ड झालेले आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड म्हणतो. टू फॉर्म, काय फॉर्म करण्यासाठी बरं, टू फॉर्म मॉलिक्यूल ऑर कंपाऊंड. सिम्पल. आता कालच्याच भागामध्ये आपण पाहिलं होतं की मॉलिक्यूल कशाला म्हणतात किंवा कंपाऊंड कशाला म्हणतात. बरोबर. मॉलिक्यूल म्हणजे काय, एक किंवा एकपेक्षा जास्त, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम जर का कंबाईन झाले तर आपण त्याला काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणतो. कंपाऊंड म्हणजे काय, एलिमेंट किंवा दोनपेक्षा जास्त कंबाईन झाले तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. उदाहरणार्थ बघू आपण, सिम्पल एक्झाम्पल H2O वॉटरचं, जे आपण कालच्या पण सिरीज ऑफ 3 मध्ये बघितलं होतं. आता H2O हा मॉलिक्यूल कसा काय फॉर्म झाला बरं, याच्यामध्ये किती ॲटम आहे, एक आहे ऑक्सिजन ॲटम आणि एक आहे हायड्रोजन ॲटम. राईट. तर ह्या दोन ॲटम पासनं हा मॉलिक्यूल बनलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काहीतरी फोर्स लागला असेल की नाही, तर हा जो फोर्स आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड. यालाच आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड. परत आपण एकदा समजून घेऊ. ठीक आहे. आता बघा, परत एक सिंपल एक्झाम्पल, एक आहे HCl, ह्याला म्हणतो आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे. आता HCl हा पण एक काय आहे, मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये काय लागला, हायड्रोजन आणि Cl, क्लोरीन. आता ह्या दोघांमध्ये काहीतरी फोर्स असेल तेव्हाच कुठे हा मॉलिक्यूल तयार झाला. तर हा जो फोर्स आहे हायड्रोजन आणि क्लोरीन मधला, तर ह्याला काय म्हणतो आपण, केमिकल बॉन्ड. समजलं. अ केमिकल बॉन्ड इज अ फोर्स दॅट होल्ड ॲटम टुगेदर. ह्या दोन ॲटमला एकत्र जोडण्यासाठी जो काही फोर्स लागतोय त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड म्हणतो. कशासाठी, टू फॉर्म द मॉलिक्यूल अँड कंपाऊंड. म्हणजे मॉलिक्यूल आणि कंपाऊंड बनवण्यासाठी ॲटम मध्ये जो काही फोर्स लागतो त्या फोर्सलाच आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. समजलं तुम्हाला. खूप सोपं आहे. तर परत आपण उदाहरणाच्या माध्यमातून परत एकदा समजून घेऊ.
तर तुम्ही नोट करून ठेवत राहा ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे नोट करायच्या वाटतात किंवा ज्या गोष्टी कठीण वाटतात त्या तुम्ही नोट करून ठेवा. तर आता बघा, केमिकल बॉन्ड मध्ये पण स्पेसिफिक काय आहे, दोन एक्झाम्पल किंवा दोन टाईप आहेत. ठीक आहे. तर केमिकल बॉन्डचा पहिला टाईप आहे आयनिक बॉन्ड आणि एक आहे कोव्हॅलंट बॉन्ड. केमिकल बॉन्डचं परत एक एक्झाम्पल सांगते. ठीक आहे. माझ्याकडे 3 पेन आहे. एक आहे रेड पेन, एक आहे ऑरेंज पेन आणि एक आहे ब्लॅक पेन. मी ह्या तिन्ही पेनला माझ्या हातामध्ये काय केलं, होल्ड करून ठेवलं. तर हाताला होल्ड करायला काहीतरी एनर्जी, काहीतरी फोर्स लागला की नाही. तर तो जो फोर्स आहे ह्या तिन्ही पेनला एकत्र ठेवण्यासाठीचा, त्यालाच आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. ठीक आहे. आता केमिकल बॉन्डचे पहिलं एक्झाम्पल आहे आयनिक बॉन्ड आणि दुसरं एक्झाम्पल आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आता खूप विद्यार्थ्यांचं, खूप स्टुडंटचं ह्या दोन बॉन्डमध्ये कन्फ्युजन होते. तर त्याची डेफिनेशन विथ एक्झाम्पल आपण समजून घेऊ. प्रॉपर नोट करून तुम्ही घ्यायचे. सिंपल पद्धतीने आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर पहिले आपण शिकू कशाला म्हणतात आयनिक बॉन्ड ते. त्याच्यानंतर आपण शिकू कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात त्याच्याबद्दल. तर डेफिनेशन तुम्हाला दिसत असेल, प्रॉपर डेफिनेशन पहिले आपण समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. तर आयनिक बॉन्ड इज अ केमिकल बॉन्ड. कारण मी पहिलेच तुम्हाला सांगितलं हा कशाचा टाईप आहे बरं, हा केमिकल बॉन्डचा एक टाईप आहे. केमिकल बॉन्डचा काय आहे, एक टाईप आहे. कोण? आयनिक बॉन्ड. तर आयनिक बॉन्ड हा केमिकल बॉन्डचा काय आहे, एक टाईप आहे. फॉर्म व्हेन ॲटम गिव्ज इलेक्ट्रॉन. कधी फॉर्म होतो हा? व्हेन ॲटम गिव्ज इलेक्ट्रॉन्स अँड अनादर ॲटम टेक्स इलेक्ट्रॉन. आता सिंपल आहे बघा. आयनिक बॉन्ड कधी फॉर्म होतो? जेव्हा एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो. फॉर एक्झाम्पल, सिंपल आहे, माझी एक फ्रेंड आहे, मी तिला पेन दिला आणि तिने तो पेन घेतला. तर काय, कोणता बॉन्ड फॉर्म झाला? आयनिक बॉन्ड. मराठीमध्ये पण बघा, आयनिक बॉन्ड तयार होतो जेव्हा एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम तो घेतो. म्हणजे एक काय करत आहे, देण्याची प्रोसेस करत आहे आणि एक काय करत आहे, घेण्याची प्रोसेस करत आहे. तर ह्यामध्ये कोणता स्पेसिफिक बॉन्ड बनतो बरं? आयनिक बॉन्ड बनतो. त्याच्यामध्ये परत रिटर्नची प्रोसेस आहे का? नाही. एक देण्याचं काम करत आहे एक ॲटम आणि एक ॲटम काय करत आहे, घेण्याचं काम करत आहे. तर ही प्रोसेस जेव्हा एखाद्या मॉलिक्युलमध्ये होते तेव्हा तिथे कोणता बॉन्ड फॉर्म होतो? आयनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड फॉर्म होतो? आयनिक बॉन्ड. सिंपल आहे. आयनिक बॉन्ड हा केमिकल बॉन्ड मध्ये येतो. याच्यामध्ये एक वन ॲटम इलेक्ट्रॉन काय करतो, देतो. दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. राईट. तर ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ह्या प्रोसेसला आपण आयनिक बॉन्ड फॉर्म झालाय असं म्हणतो. ठीक आहे. केमिकल बॉन्ड मधलाच हा एक आयनिक बॉन्डचा टाईप आहे ज्याच्यामध्ये एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो, दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो. तर आपण याच्या आता एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजून जाईल. एक्झाम्पल कोण सांगू शकते? ठीक आहे, आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. आता तुम्हाला NaCl सॉल्ट हे खूप सगळ्या एक्झाम्पलमध्ये मी भरपूर वेळेला तुमच्याबरोबर हे शेअर केलेलंच आहे. पण तरी मी तुम्हाला समजावून सांगते NaCl कसा काय आयोनिक बॉन्ड फॉर्म करतो ते. NaCl ला म्हणतो आपण कॉमन सॉल्ट, सोडियम क्लोराईड. ठीक आहे. आता Na मध्ये सोडियम आहे आणि क्लोराईड आहे. हा काय करतो? गिव्ज इलेक्ट्रॉन. हा एक इलेक्ट्रॉन स्वतःमधला देतो. काय करतो? देतो. तुम्ही मराठीत पण नोट डाऊन करून ठेवू शकता. हा देतो, त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये याच्यावरती, केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये याला असं म्हणतात. म्हणजे हा Na+ होतो कारण तो देत आहे, म्हणून हा काय झाला? पॉझिटिव्ह झाला. तर क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर ह्याला घेण्याची सवय. खूप लोकांना काय असते, घेण्याची सवय असते दुसऱ्यांकडून. तर क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला किती आलं तरी कमीच लागते. त्याच्यामुळे हा काय करतो? Na पासून एक इलेक्ट्रॉन घेतो. हा काय करतो? एक इलेक्ट्रॉन घेतो. ठीक आहे. आता ह्याने जर एक इलेक्ट्रॉन घेतला तर त्याच्यामुळे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज
आणि सगळ्यांना माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्ट करतात एकमेकांना. इथे लिहून पण ठेवलंय मी, अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि हा Na मधला पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl मधला निगेटिव्ह चार्ज बॉन्ड फॉर्म करतो आणि NaCl आयनिक बॉन्ड तयार होतो. किती सिंपल आहे बघा, राईट? किती सोपं आहे. सॉल्ट, कॉमन सॉल्टचं जनरल एक्झाम्पल आहे जे आपण मीठ रोज घेतो. याच्यामध्ये Na एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो. याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, याने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. दोघांचं मिळून NaCl हा आयनिक बॉन्ड तयार होतो. राईट? समजलं? परत एक एक्झाम्पल समजून घेऊ, म्हणजे परत तुमच्या लक्षात येईल चांगल्या पद्धतीने. एक एक्झाम्पल परत एक समजून घेऊ, HCl, जे मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता HCl आयनिक बॉन्ड कसा आहे याचं डिटेल उदाहरण आपण समजून घेऊ. H आणि Cl दोन ऍटम आहे याच्यामध्ये आणि मॉलिक्यूल बनला, कारण याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम कंबाईन झाले, त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणतो. आता हायड्रोजन काय करणार, इलेक्ट्रॉन देतो, त्याच्यामुळे हा काय बनतो, H पॉझिटिव्ह, कारण याने इलेक्ट्रॉन दिलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे ह्याला घेण्याचं जास्त आहे, त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन काय करणार, घेणार. टेक म्हणजे हा काय करणार आहे, घेणार आहे, इलेक्ट्रॉन घेणार. आता याने इलेक्ट्रॉन घेतला म्हटल्यावरती हा निगेटिव्ह होणार, त्याच्यामुळे इथे H आणि Cl हा काय बनला, आयनिक बॉन्ड बनला. समजलं? इतकं सोपं आहे, राईट? तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे चार्ज अट्रॅक्ट करतात बिकॉज ते अपोजिट चार्ज आहे, त्याच्यामुळे H आणि Cl दोघं मिळून काय बनवतात, आयनिक बॉन्ड बनवतात. तुम्हाला लक्षात आलं असेल, अशाच पद्धतीने आयनिक बॉन्ड बनतात. आयनिक बॉन्ड कशामध्ये बनतात, नोट करून ठेवायची गोष्ट आहे, नोट. ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन देतो, एक ऍटम इलेक्ट्रॉन देतो अँड सेकंड ऍटम इलेक्ट्रॉन घेतो. ह्या केसमध्ये काय बनते, तुमचा आयनिक बॉन्ड बनते. हे नोट करून ठेवा प्लीज, म्हणजे परत तुम्ही विसरणार नाही. खूप लोकांना आयनिक बॉन्ड आणि केमिकल बॉन्ड मध्ये म्हणजे कन्फ्युजन होते, त्यामुळे हे विसरू नका. ठीक आहे? तर समजलं असेल. आपण रिकॅप मध्ये परत हे एक्झाम्पल बघूच, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल चांगल्या पद्धतीने. तर नेक्स्ट आता आपण टाईप बघूया. नेक्स्ट टाईप काय आहे, कोण सांगते, कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कोव्हॅलंट बॉन्ड पण एकदम इम्पॉर्टंट आहे आणि खूप इझी आहे समजून घ्यायला. कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात, पहिले तर आपण ते समजून घेऊ. थोडंसं आयनिक बॉन्डच्या वेगळं आहे, त्याच्यामुळे आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डला मिक्स करू नका, प्रॉपर एक समजून घ्या. आता कोव्हॅलंट बॉन्ड इज अ केमिकल बॉन्ड. हा पण काय आहे, केमिकल बॉन्डचाच एक टाईप आहे किंवा प्रकार आहे. फॉर्म वेन, कधी फॉर्म होतो, जेव्हा टू ऍटम शेअर इलेक्ट्रॉन्स टू बिकम स्टेबल. आता ह्याच्यामध्ये दोन्ही ऍटम इलेक्ट्रॉन शेअर करतात. का शेअर करतात, तर स्वतःला स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी किंवा स्वतः स्टेबल होण्यासाठी. बघा, केमिस्ट्रीचा एक रूल आहे, प्रत्येक ऍटम स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, म्हणजे एक्झिस्टन्स तयार करण्यासाठी, नेचरमध्ये टिकून राहण्यासाठी, स्टॅबिलिटी तयार करण्यासाठी, स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअरिंग करत असतात किंवा इलेक्ट्रॉन गेन करत असतात, जेणेकरून ते स्टेबल होणार. तर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये पण हाच फंडा यूज होणार आहे. ह्याच्यामध्ये ऍटम्स काय करतात, शेअर करतात इलेक्ट्रॉन, जेणेकरून ते स्टेबल होणार. तर बघा, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एकच फरक आहे, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन देतो, दुसरा गेन करतो. ह्याच्यामध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतात, इलेक्ट्रॉन शेअर करतात, जेणेकरून ते काय होतील, स्टेबल होतील. हा फरक आहे. ठीक आहे? तर इथे लक्षात घ्या, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो जेव्हा ऍटम इलेक्ट्रॉन शेअर करतात, गिव्ह टेक नाही.
हे खूप महत्वाची लाईन आहे. हे रेड मध्ये मी त्याच्यासाठी टाकली आहे, गिव्ह टेक नाही. का बरं गिव्ह आणि टेक करत नाही? गिव्ह आणि टेकचा सिनारिओ कुठे आहे? आयनिक बॉन्ड मध्ये आहे. पण कोव्हॅलंट मध्ये दोन्ही पण शेअर करतात स्टेबिलिटी गेन करण्यासाठी. हा सिम्पल डिफरन्स दोघांमध्ये आहे. परत एकदा मी ट्रिक मध्ये तुम्हाला नोट करून देण्यासाठी सांगते. बघा, दोन मध्ये काय डिफरन्स आहे? एक आहे आयनिक बॉन्ड आणि एक आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आयनिक बॉन्ड मध्ये काय येते? गिव्ह अँड टेक सीन आहे. पण कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कोणता सीन आहे? फक्त शेअर, ओनली शेअर. याच्यामध्ये काय? ओनली शेअरिंग. ठीक आहे. दोन बेस्ट फ्रेंड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे दोन बेस्ट फ्रेंड आहे. एकाने जर दुसऱ्याला पेन दिला तर दुसरा त्याला काय देणार? रबर देणार, पेन्सिल देणार. म्हणजे इथे काय झालं? शेअरिंग झालं, दोघांमध्ये पण शेअरिंग होत आहे. आणि आयनिक बॉन्ड म्हणजे काय झालं? एकटा देत आहे, दुसरा फक्त घ्यायचंच काम करत आहे. ठीक आहे. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे तुम्ही नोटही करू शकता तुमच्या ओन लँग्वेजमध्ये. बघा, केमिस्ट्री इंग्लिशमध्ये जरी असली तरी तुम्ही समजण्यासाठी तुमच्या ओन लँग्वेज मराठीमध्ये पण नोट्स बनवू शकता, जेणेकरून तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि कॉन्सेप्ट अशी गोष्ट आहे जी तुम्ही समजून घेतल्यावर कधीच विसरणार नाही. त्याच्यामुळे समजून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त लिहून, फक्त रट्टा मारून तुम्ही समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे लिहून घ्या, प्रॉपर नोट्स तयार करा, म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही. ठीक आहे. आता याचे पण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. एक्झाम्पल काय आहे? आता बघा, H2. H2 हा काय आहे? मॉलिक्यूल. तर ह्याच्यामध्ये सेम ॲटम, दोन ॲटम बनले, दोन ॲटम पासून H2 मॉलिक्यूल तयार झाला. पण ह्यांनी काय घेतलं? H2 हा काय? मॉलिक्यूल. का बरं मॉलिक्यूल आहे? कारण इथे हायड्रोजन हायड्रोजन दोन ॲटम कंबाईन झाले आणि एक मॉलिक्यूल बनला. जरी एकच ॲटम दोनदा आहे, पण दोन क्वांटिटीमध्ये असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. दोघांनी पण इलेक्ट्रॉन शेअर केले आणि काय बनला? H2 मॉलिक्यूल बनला. त्याच्यामुळे H2 काय झाला? मॉलिक्यूल. तर इथे शेअरिंगच झालं, दोघांनी पण काहीतरी स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे ते स्टेबल झाले एन्व्हायरमेंटमध्ये. त्याच्यामुळे हा काय बनला? हा बनला कोव्हॅलंट बॉन्ड. समजलं सगळ्यांना? कोव्हॅलंट बॉन्ड का बरं बनला? कारण दोघांनी पण आपापले इलेक्ट्रॉन काय केले? शेअर केले. परत एकदा सांगते, हायड्रोजनने पण त्याचा इलेक्ट्रॉन शेअर केला आणि ह्याही हायड्रोजनने त्याचा इलेक्ट्रॉन शेअर केला. त्याच्यामुळे दोघांकडूनही शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे हा काय बनला? कोव्हॅलंट बॉन्ड बनला. ज्याच्यामध्ये दोन्ही ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करत असतात तो काय बनतो? कोव्हॅलंट बॉन्ड. राईट. तर दुसरं आपण एक्झाम्पल समजून घेऊ, वॉटरचं. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आता वॉटरमध्ये काय आहे? थोडंसं इथे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगते, लक्ष द्या. येस. तर वॉटरमध्ये काय आहे बरं? कोण कोण प्रेझेंट आहे वॉटरमध्ये? दोन हायड्रोजन आहे आणि एक काय आहे? ऑक्सिजन आहे. बरोबर. तर याच्यामध्ये काय आहे? OH म्हणजे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. स्ट्रक्चर कसं आहे त्याचं? OH आणि H. हे स्ट्रक्चर का झालं, कशा पद्धतीने झालं, हे पुढे आपण शिकणारच आहे. तर इथे काय केलं? कोव्हॅलंट बॉन्ड वॉटरने बनवला आहे. दोन हायड्रोजनने त्याचं शेअरिंग केलं, याने पण शेअर केलं, याने पण शेअर केलं आणि बनला H2O मॉलिक्यूल. त्याच्यामुळे हा पण काय झाला? कोव्हॅलंट बॉन्ड. याचे इथे कोणते बॉन्ड बनले? कोव्हॅलंट बॉन्ड. बिकॉज दोघांनी पण शेअरिंग केलं, याने शेअरिंग केलं, याने शेअरिंग केलं, प्रत्येकाने शेअरिंग केल्यामुळे काय बनला? आपला वॉटर ॲज अ मॉलिक्यूल बनला. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात आणि आयोनिक बॉन्ड कशाला म्हणतात. होप तुम्ही परत विसरणार नाही. अशाच पद्धतीने मी तुम्हाला प्रॉपर समजावून सांगितलेलं आहे, पण तरी तुम्हाला प्रॉपर समजावून सांगते. ठीक आहे. समरीमध्ये एकदा आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर व्हॅलेन्सी काय कशाला म्हणतात ते थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगते. आज आपण काय शिकलो? आठवा. आज आपण शिकलो दोन प्रकारचे बॉन्ड. एक असतो आयनिक बॉन्ड आणि एक असतो कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. तर आयोनिक बॉन्ड कधी बनतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड कधी बनतो? परत एकदा रिकॅप करू आपण. राईट. तर आयनिक बॉन्ड कधी बनतो? जेव्हा एक इलेक्ट्रॉन
देतो, एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो. ठीक आहे, यावेळेस काय बनतो? आयनिक बॉन्ड. एक्झाम्पल आपण बघितलं HCl. H ने इलेक्ट्रॉन दिला, Cl ने इलेक्ट्रॉन घेतला. H ने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हा काय झाला? पॉझिटिव्ह. आणि Cl ने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे हा काय झाला? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्हने बॉन्ड तयार केल्यामुळे HCl आयनिक बॉन्ड बनला. ठीक आहे. कोव्हॅलंट बॉन्ड कधी बनतो? जेव्हा दोन्ही ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करतात. काय करतात? दोन्ही ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करतात. इलेक्ट्रॉन शेअर करतात तेव्हा काय बनतो? कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. उदाहरणार्थ आपण बघितलं H2 मॉलिक्यूल, Cl2 मॉलिक्यूल, Br2 मॉलिक्यूल, हे सगळे काय झाले? कोव्हॅलंट बॉन्ड. बिकॉज हे दोन्ही ॲटम काय करताय? इलेक्ट्रॉन शेअरिंगच करताय. त्याच्यामुळे काय झाले? हे HH, Cl Br Br हे इलेक्ट्रॉन शेअर करतात आहे, त्याच्यामुळे काय झाले? हे कोव्हॅलंट बॉन्ड झाले. आणि हे दोन्ही कोणत्या हेडमध्ये येतं बरं? आयनिक बॉन्डिंग आणि केमिकल बॉन्डिंग. हे कोव्हॅलंट बॉन्डिंग हे केमिकल बॉन्डिंग मध्ये येते. ठीक आहे. तर आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड हे केमिकल बॉन्डिंगचे दोन प्रकार आहे. ह्यामध्ये आयनिक बॉन्ड केव्हा बनतो? जेव्हा एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो, त्यावेळेस आपला आयनिक बॉन्ड बनतो. कोव्हॅलंट बॉन्ड केव्हा बनतो? जेव्हा एक ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन शेअरच करतो, त्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. तर लक्षात आलं असेल तुमच्या सगळ्यांच्या. तर अशाच पद्धतीने आपण पुढे व्हॅलन्सी पण शिकणार आहे. पण व्हॅलन्सीसाठी तुम्हाला पहिले ॲटोमिक नंबर येणं गरजेचं आहे, ॲटलिस्ट 20 to 30 पर्यंत तरी. आणि त्यानंतर मगच तुम्हाला व्हॅलन्सी समजू शकते. पण तरी मी एक व्हॅलन्सीची क्रिस्प डेफिनेशन तुमच्याबरोबर शेअर करते, तुम्हाला समजावून सांगते. आणि व्हॅलन्सी इन डिटेल आपण एका पूर्ण लेक्चरमध्ये समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला व्हॅलन्सी हा जो पार्ट आहे तो कधीच विसरणार नाही. कारण खूप जणांना पुढे मास्टर्स लेवलपर्यंत व्हॅलन्सी येणारच आहे, कॉन्सेप्ट असणारच आहे. त्यामुळे व्हॅलन्सी डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळं लेक्चरच घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे. नेक्स्ट लेक्चर व्हॅलन्सीच असेल तुमचं. ठीक आहे. तर व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन ॲटम. दॅट मीन्स हाऊ मेनी बॉन्ड्स अन ॲटम कॅन फॉर्म विथ अदर ॲटम टू बिकम स्टेबल. एखादा ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत किती बॉन्ड बनवू शकतो जेणेकरून तो स्टेबल राहणार, तर ती झाली त्याची व्हॅलन्सी. समजायला थोडंसं कठीण वाटू शकतं तुम्हाला. डोंट वरी, आपण परत एकदा उद्याच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहे. तर व्हॅलन्सी म्हणजे ॲटम किती बॉन्ड तयार करू शकतो, ॲटमला बॉन्ड करण्यासाठी कॅपेबिलिटी म्हणजेच आपण म्हणू शकतो व्हॅलन्सी. म्हणजेच त्याची जोडण्याची क्षमता. पण त्याच्यासाठी तुम्हाला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात ते समजणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ॲटोमिक नंबर समजणं गरजेचं आहे. ॲटोमिक नंबर जेव्हा समजेल, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जेव्हा समजेल तुम्हाला, आउटर मोस्ट शेल जेव्हा समजेल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजल्या, तेव्हाच आपल्याला व्हॅलन्सी चांगल्या पद्धतीने काढता येईल. आणि त्यात भरपूर एक्झाम्पल आपण समजून घेणार आहे, तरच तुमची व्हॅलन्सी ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तर आजच्या भागामध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या. आपण काय काय बघितलं परत एकदा आपण रिकॅप करू शॉर्टमध्ये, आणि त्याच्यानंतर हा जो टॉपिक आहे तो इथेच एंड करू. तर आजच्या भागामध्ये आपण केमिकल बॉन्ड ही कॉन्सेप्ट बघितलेली आहे. केमिस्ट्री बॉन्ड शिवाय पूर्ण होत नाही, तर केमिकल बॉन्ड हा एकदम हार्ट आहे. ठीक आहे. केमिस्ट्रीचा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा केमिकल बॉन्डमध्ये आपण दोन पाहिले, आयोनिक बॉन्ड. एकच मिनिट, आपण याच्यामध्ये दोन पद्धतीचे हे पाहिले, परत एकदा रिकॅप करून सांगते. केमिकल बॉन्ड हा टॉपिक आज आपण शिकलो. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत स्पेसिफिक, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड.
ठीक आहे. आयनिक बॉन्ड मध्ये एक ऍटम इलेक्ट्रॉन शेअर करत असतो, शेअर करतो, आणि दुसरा काय करतो, गेन करतो. म्हणजे एक इलेक्ट्रॉन देतो, दुसरा घेतो. याचे एक्झाम्पल HCl, NaCl, HBr हे याचे एक्झाम्पल झाले. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये दोन्ही ऍटम इलेक्ट्रॉन शेअरच करतात आणि त्यामुळे कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. उदाहरणार्थ आपण H2 मॉलिक्यूल बघितला, Cl2, Br2, H2O, हे सगळे कोव्हॅलंट बॉन्ड. तर हे विसरायचं नाहीये. परत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरती अजून डिटेल एक्झाम्पल बघू आणि व्हॅलन्सी कशाला म्हणतात ते बघू. व्हॅलन्सी कशाला म्हणतात त्याच्यामुळे डिटेल एक्झाम्पल बघू. व्हॅलन्सीसाठी तुम्हाला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असते किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाला म्हणतात, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात, हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण घाई न करता एकदम स्टेप वाईजच जाणार आहे, म्हणजे तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट एकदम बूस्ट होतील. तर त्याच्यामुळे ज्यांनी हे व्हिडिओ पहिलेचे बघितले नसेल तर कृपया जाऊन पहिलेचे व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे समजतील. आणि काही नसेल समजलं मला कमेंटमध्ये सांगा, आपण ते परत रिकॅप करू. तर क्लिअर झालं असेल सगळ्यांना. नोट्स प्रॉपर घ्या म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे. तर पुढल्या भागामध्ये आपण काय काय बघणार आहे, व्हॅलन्सी तर बघणारच आहे, सोबतच आपण बघणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे डिटेलमध्ये आपण बघणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग मी. आणि काही डाऊट असतील तर मला विचारा, प्रॉपर विचारा, काही घाबरू नका. आपण नेक्स्ट भागामध्ये ते बघूच. सो थँक्यू.